पेटताना बघायला मिळणार आहे। पण 2 वेळेस पुश करायचं पाठीमागचं कारण काय म्हणजे आपल्या घरात जे लहान मुलं असतात ना, जे आईचं डबी करत असतात, त्यामुळे 2 वेळेस पुश करायचं तो लॉजिक कंपनीने ठेवलेला आहे। मॅडम चालू याच्यामध्ये तुम्ही शेती वगैरे इकडे तिकडे होत असतो बघा, पाण्याचा जो पाईप असतो मॅडम, आपण ज्या वेळेला मोटर लावतो ना त्यावेळेला प्रेशरने लावत असतो, मोटरचं बटन दाबल्यानंतर काय होतं मॅडम, त्या प्रेशरने तो पाईप निघून पडत असतो बघा। जर आपला चालू याच्यामध्ये जर आपल्या घरात हा जो पाईप इकडे तिकडे असताना जर चालू केला आणि जर पाईपचा निघून पडला मॅडम काय होणार आहे, जर काय होणार आहे पॉसिबल आहे का चालू याच्यामध्ये। आणि जर तुम्ही घरी असताना होईल जर अशी कंडिशन आहे का की तुम्ही घरात असतात त्यावेळेला होणार आहे असं, तर मॅडम आहे का पॉसिबल काढायचा उपाय बघा मॅडम। चालू तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर मॅडम जागेवर जरी पाईप जर निघून पडला, मशीन जागेवर शब्द बंद करते आणि आपलं पूर्ण कुटुंब हे सुरक्षित करत असतो मॅडम। परत तुम्ही नव्याने बघू शकता त्या क्षणी पाईप जर निघून पडला, मशीन जागेवर शब्द बंद असतो आणि आपलं कुटुंब हे सुरक्षित करत असतं। दुसरी कंडिशन मध्ये मॅडम आपण जो 160 चा जो प्रेशर तुम्हाला दाखवला जातोय, हा 160 चा प्रेशर जो आपण 650 चा प्रेशर आपल्या घरात आपल्या घरातले जे बर्नर 160 चा जर 650 चा प्रेशर निघाला मॅडम 25 ते 30 फुटाचा जो भडका आहे तो आपल्याला बघायला मिळेल। दुसरी कंडिशन मध्ये मॅडम रात्री झोपताना तुम्ही सर्व म्हटले रात्री झोपताना जर तुम्ही बटन ऑफ करून झोपताय अतिआवश्यकतेने, पण बघा सकाळच्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही लाईट आहे सर्वजण आपण सकाळच्या वेळेला ज्यावेळेला दूध वगैरे जर ठेवलं असेल मॅडम, कट झाल्यानंतर आपला जो सप्लाय आहे तो जागेवर बंद केलेला आहे। दुसरी कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता सकाळच्या वेळेला सर जर या कंडिशन मध्ये जर असेल मॅडम कुठली महिला थांबणार आहे तो घरामध्ये या कंडिशन मध्ये आणि तो गॅस एवढा जाणार आहे का मॅडम, तो जसा मोठा होईल सर मशीन जागेवर आपली मशीन काय केलं जागेवर सप्लाय बंद केला आणि आपलं पूर्ण कुटुंब हे सुरक्षित केलं मॅडम। ज्या वेळेपर्यंत सर तुम्ही डायरेक्ट हा किती वेळेस पुश करण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत आपलं कुटुंब हे सुरक्षित होत नाही ना तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा जो लिकेज आहे जो सप्लाय सर आपल्याला दिला जाणार नाहीये। ज्या वेळेला सर मॅडम तुमच्या जे रेग्युलेटर वापरताय या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे काय प्रॉब्लेम झाला तर एवढे दिवस काय झालं नाही, याच्या पुढे काय होणार नाही याची गॅरंटी आहे का मॅडम। तिसरा जो सेफ्टी सिक्युअर तो तुम्हाला सांगतो मॅडम, नाशिकला डॉक्टर मेला होते, नाशिकचे बघा 2 महिन्यापूर्वी जी दुर्घटना आली नाशिकचे डॉक्टर मेला मॅडम, त्यांनी सकाळच्या वेळेला दूध वगैरे ठेवले गेले काहीतरी कामामध्ये झाले 5 मिनिटं ते 10 मिनिटं झाले 10 मिनिटं ते 20 मिनिटं झाले, त्यावेळेला मॅडम ना बाहेर गॅसचा वास यायला लागला। त्यानंतर ते आल्यानंतर आपल्या हुशार होते डॉक्टर मेला असल्यामुळे त्यांनी आपलं बटन ऑफ केलं, रेग्युलेटरचं बटन ऑफ केलं, पण जो घरामध्ये गॅस बसवला होता हा कोणत्या पद्धतीने काढायचा हे त्यांना कळत नव्हतं। त्यांचा मुलगा आणि सासूबाई वरती झोपले होते मॅडम, त्याने आवाज देण्याचा प्रयत्न केला असेल, एका आवाजाने सकाळच्या वेळेला येतात का होते दोघंही खाली आले मॅडमला कळत होतं जर घरामध्ये गॅस नसला हा कोणत्या पद्धतीने काढायला पाहिजे। सर आपला गॅस एवढा बाहेर असतो 1 किलो जर हवेच्यावर गॅस नसला तर आपला 25,000 किलो हवेच्यावर गॅस नसतो असतो आणि 14 किलो जोशीची जर पूर्णपणे संपली सर 3,30,000 किलो हवेच्यावर गॅस नसतो असतो मॅडमला कळत होतं। सर आपला गॅस जर नाकामध्ये हृदयामध्ये जर गेला तर आपल्याला मृत्यू येण्याचे चान्सेस मिळतात मॅडमला कळत होतं। मॅडम अशा वेळेला जे सिच्युएशन असतील जे उपकरण चालू असतील ते चालू असतील बंद असतील ते बंद असू द्या। मॅडमने ज्या क्षणी फॅनचं बटन ऑन करण्याचा प्रयत्न केला बारीक स्पार्क झाला, एवढी जबरदस्त दुर्घटना झाली मॅडमच्या जागेवर चिंधड झाले, मुलगा आणि सस्पेक्टची चुकी नसताना दोघंही मृत्यू पावले आणि 2 तारीची बिल्डिंग होती असेल ही पूर्णपणे उद्ध्वस्त होताना बघायला मिळाली। सर अशा वेळेपासून जेव्हापासून मी तुम्हाला सांगतोय सर आपला गॅस पण आवाज कुठेतरी पसरलाय सर, अशा वेळेला सर तुम्ही एक क्रॉस व्हेरिफाय करू शकता मॅडम आपला गॅस पण आवाज कुठेतरी पसरलाय बरोबर या सर काही घाबरायचं दुसरं काही कारण नाही आहे असं होतं की तर अशा वेळेला जो आपला 5 मिनिटापासून जो गॅस हा चालू असताना मॅडम त्यावेळेला तुम्ही जे घरात वापरताय त्या जे लायटर वापरताय मॅडम त्या लायटरला काय होतं तुम्ही आमच्या लायटरला काय मॅडम ज्योती मॅडम मारायचं टॉयलेट मारून करायचं काम हो पॉसिबल आहे मॅडम। बघा दिवसभर जर ह्या कंडिशन मध्ये घेऊन बसलो मॅडम मशीनमुळे सगळ्यात जो सिक्युअर म्हणजे जो फायदा आहे सर 80% जो गॅस आहे हा रिड्यूस करून ठेवतो 20% ते जेणेकरून आपल्या घरच्या महिलांना फक्त गॅसचा वास येऊ शकतो एवढाच गॅस आपल्याला बघायला मिळणार आहे। सर ज्या वेळेला मॅडम सर प्लीज ज्या वेळेला बर्नर किंवा तुम्ही पाहू शकता मॅडम पेटते का नाही मॅडम पेटते का बर्नरचे सर किती जवळ गेलो पेटते का नाही सर बघू शकता ज्या वेळेला बर्नरचे 1 ते 1.5 पर्यंत गेलो सर सुरुवातीला जेवढा गॅस निघाला होता सर तेवढाच आपल्याला बघायला मशीनमुळे कोणतीही दुर्घटना वगैरे घडू देत नाही। सर मॅडम मी तुम्हाला बसण्याची पद्धत आहे काढण्याची पद्धत सांगतो, ब्लॅक बटन या पद्धतीने ऑफ करा, या पद्धतीने असं सेट करा सर, असा काढून घ्यायचा आहे। तब्बल मशीन 30 वर्ष लागेल सर, आपल्याला कोणतेही सुद्धा वगैरे काढण्याची गरज नाहीये। ज्यावेळेला आपल्या हंडी नवीन आणल्यानंतर सर या 2 बोटाने ठेवून द्या, ही रिंग खाली प्रेस करा, हे बटन ऑन करा, 1 आणि 2 वेळेस पुश करा आणि आपला जो गॅस आहे ना सर फक्त आपल्याला जोपर्यंत शेगडी संपत नाही आपल्याला जे बटन शेगडीचं बटन आहे याच्यावरतीच कार्य कंटिन्यू करायचे, कोणत्याही बटनाला हात लावायची गरज नाही। आज आपल्याला प्रोडक्टमुळे जर कोणतीही दुर्घटना वगैरे घडली आज कंपनी 15 महिन्याचा त्याच्यावर इन्शुरन्स देते।
अख्ख्या जाळामध्ये जरी हमी टाकून दिली ना सर, कंपनी 2 करोड ते 15 करोड पडेल तर आपल्याला इन्शुरन्स मॅडम बोलते की चायना प्रोजेक्ट मी मायसो मान्यता दिलेली पेंटे ज्वेल कंपनीवर रिसर्च केलाय त्याच्यावरती अख्ख्या जाळामध्ये हमी टाकून दिली. कोणत्याही प्रकारे जर पेढी फटका वगैरे झाला तर कंपनी 15 करोडचा इन्शुरन्स दिला जाते. महाराष्ट्रामध्ये आज मॅडम 105 ऑफिस ओपनिंग झालेले आज 40 वाला 80 करोडच्या पाठीमागे आमचा ऑफिस मॅडम. आज जर तुम्ही प्रत्येक घराच्या घरामध्ये कूलर एसी सगळं म्हणजे प्रोडक्ट वापरता सर मॅडम त्याला गॅरंटी आहे